नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुंबई महानगरपालिका अर्थसंकल्प आणि योजना यावर क्वेश्चन बघणार आहोत. बीएमसी क्लर्क मध्ये मुंबई महानगरपालिका अर्थसंकल्प आणि योजना यावर प्रश्न येत आहे. तर बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन काय आहे? मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प भारतातील किती राज्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षा जास्त आहे? तर मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प भारतातील 8 राज्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षा जास्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, अर्बन ग्रीनिंग प्रोजेक्टला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर बघा, अर्बन ग्रीनिंग प्रोजेक्टला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. थर्ड क्वेश्चन आहे मित्रांनो, मुंबईत कचऱ्यापासून बायो सीएनजी प्लांट कोठे उभारण्यात येणार आहे? तर मुंबईत कचऱ्यापासून बायो सीएनजी प्लांट देवनार आहे. इथे देवनार पाहिजे. देवनार डम्पिंग ग्राउंड येथे उभारण्यात येणार आहे. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे मित्रांनो, मुंबई उद्यान विभाग किती लाख बांबू रोपे लावण्यासाठी ठिकाणे शोधत आहे? तर मुंबई उद्यान विभाग 5 लाख बांबू रोपे लावण्यासाठी ठिकाणे शोधत आहे. 5 नंबरचा क्वेश्चन आहे मित्रांनो, स्टार्टअप प्रोक्युरमेंट पॉलिसी स्वीकारण्यासाठी भारतातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? तर बघा, स्टार्टअप प्रोक्युरमेंट पॉलिसी स्वीकारण्यासाठी भारतातील पहिली महानगरपालिका मुंबई महानगरपालिका आहे. 2024 ते 2025च्या मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात प्रामुख्याने कशावर भर देण्यात आला आहे? तर 2024-2025च्या मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात प्रामुख्याने आरोग्य, पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि प्रदूषण नियंत्रण या सर्वांवर भर देण्यात आला आहे. क्वेश्चन नंबर 7, मुंबईतील वाहतूक कोंडा कमी करण्यासाठी कोणत्या जकात नाक्याच्या जागेवर वाहतूक आणि व्यावसायिक हबचा प्रस्ताव दिला आहे? तर बघा, दहिसर आणि मानखुर्द या मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या दहिसर आणि मानखुर्द जकात नाक्याच्या जागेवर वाहतूक आणि व्यावसायिक हबचा प्रस्ताव दिला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, या वर्षीच्या मुंबई अर्थसंकल्पानुसार मुंबई पहिला सुरक्षा अभियानाच्या अंमलबजावणीसाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? तर बघा, या वर्षीच्या मुंबई अर्थसंकल्पानुसार मुंबई महिला सुरक्षा अभियानाच्या अंमलबजावणीसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी मुंबईतील किती झोनमध्ये विरंगुळा केंद्रे उभारण्याची योजना आहे? तर ज्येष्ठ नागरिकांसाठी मुंबईतील 7 झोनमध्ये विरंगुळा केंद्रे उभारण्याची योजना आहे. 10 नंबरचा क्वेश्चन बघा मित्रांनो, मुंबईच्या वर्षीच्या अर्थसंकल्पानुसार 1600 बचत गटांना प्रत्येकी किती लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे? तर 1 लाख. मुंबईच्या वर्षीच्या अर्थसंकल्पानुसार 1600 बचत गटांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. क्वेश्चन नंबर 11 आहे मित्रांनो, धर्मवीर आनंद दिघे विज्ञान आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत किती वर्षावरील दिव्यांगांना आर्थिक सहाय्य दिले जाते? त्याचा आन्सर आहे मित्रांनो 18. धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत 18 वर्षावरील दिव्यांगांना आर्थिक सहाय्य दिले जाते. मुंबई महानगरपालिकेने दिव्यांग आर्थिक सहाय्य योजनेला कोणाचे नाव दिले आहे? मुंबई महानगरपालिकेने दिव्यांग आर्थिक सहाय्य योजनेला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव दिले आहे. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटचे नाव काय? तर मुंबईतील
क्रॉफर्ड मार्केटचे नाव महात्मा ज्योतिबा फुले मार्केट आहे. क्वेश्चन नंबर 14. मुंबई महानगरपालिका अंतर्गत मुख्यमंत्री झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी कुठे लागू होणार आहे? तर बघा, मुंबई महानगरपालिका अंतर्गत मुख्यमंत्री झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी रुग्णालयामध्ये लागू होणार आहे. रुग्णालयात. मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन कधी सुरू झाली? तर मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन मित्रांनो 7 जून 2023 ला सुरू झाली. 7 जून 2023 ला मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन सुरू झाली. मुख्यमंत्री सखोल स्वच्छता कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कोणती कार्यप्रणाली विकसित केली आहे? तर बघा, मुख्यमंत्री सखोल स्वच्छता कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने 61 गुणाची मानक कार्यप्रणाली विकसित केली आहे. मुख्यमंत्री सखोल स्वच्छता कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली? तर मुख्यमंत्री सखोल स्वच्छता कार्यक्रमाची सुरुवात आहे ना मित्रांनो, डिसेंबर 2023 ला झाली आहे. क्वेश्चन नंबर 18. बीएमसी ग्रीन बजेट बुक मध्ये कोणता उपक्रम आहे? तर बीएमसी ग्रीन बजेट बुक मध्ये आहे ना मित्रांनो, हिरवीगार बाग विकसित करणे, अक्षय संकरित ऊर्जा वापरणे आणि कचरा ते ऊर्जा संयंत्र म्हणजे वरील सर्व उपक्रम आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बीएमसीने हवामान बजेट आणि उत्सर्जन कमी करण्यासाठी काय सुरू करणार आहे? तर बीएमसीने हवामान बजेट आणि उत्सर्जन कमी करण्यासाठी बीएमसीने बीएमसी ग्रीन बजेट बुक सुरू करणार आहे. बीएमसीच्या 2023-24च्या अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेल्या क्लीन एअर मुंबई उपक्रमात वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी किती चरण धोरण समाविष्ट आहे? तर 7 धोरण समाविष्ट आहे. क्वेश्चन नंबर 21 बघा मित्रांनो, बीएमसीने 2024-25च्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी किती टक्के रक्कम दिली आहे? तर 12. बीएमसीने 2024-25च्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी किती रक्कम दिली आहे? 12%. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. 2023-24च्या बीएमसीच्या अर्थसंकल्पापेक्षा 2024-25चा अर्थसंकल्प किती टक्क्यांनी जास्त आहे? तर 10.5%. हाही खूप व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, येऊ शकतो. 2023-24च्या बीएमसीच्या अर्थसंकल्पापेक्षा 2024-25चा अर्थसंकल्प 10.5% जास्त आहे. बीएमसीने 2024-25 साठी किती कोटी रुपयांचे बजेट सादर केले आहे? तर बीएमसीने 2024-25 साठी 59,955.75 कोटी रुपयांचे बजेट सादर केले आहे. 2024-25 वर्षाचा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोणी सादर केला? इक्बाल सिंग चहल. 2024-25 वर्षाचा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आहे ना मित्रांनो, इक्बाल सिंग चहल यांनी सादर केला. हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. जेवढे पण क्वेश्चन घेतले मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. रिव्हिजन म्हणून आपण हा एक व्हिडिओ घेतात. 2024-25 वर्षाचा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कधी सादर केला आहे? तर त्याचा आन्सर आहे मित्रांनो 2 फेब्रुवारीला 2024-25 वर्षाचा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर केला आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.